ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। शिवाजी पार्क आणि आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी स्थानं आहेत। या दोन्ही स्थानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। असेच राज्यातील आणखी एक महत्त्वाचे स्थान पनवेल उरणसाठी उल्वा नोडमध्ये व्हावे यासाठी या ठिकाणी शिवाजी पार्कच्या धर्तीवर मैदान आणि शिवसृष्टी उभारणार असल्याची ग्वाही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज 23 जानेवारी रोजी उल्वा नोड येथे नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरणच्या वतीने 23 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत उल्वा नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या या नमो चषकाचे ढोल ताशा लेझिम फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो खेळाडू व क्रीडा रसिकांच्या साक्षीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या शानदार हस्ते उद्घाटन झाले। यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। या ठिकाणी असलेल्या अटल सेतूवरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट दर्शन होईल। त्या अनुषंगाने महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले। प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, नमो चषकाचे मुख्य आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, रवी भोईर, कौशिक शहा, अनिल भगत, माजी महापौर कविता चोतमोल, चारुशिला घरत, दीपक अहुजा, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, अमोक ठाकूर, अधिकारी मानकर, सीताराम मोहिते, प्रियंका पाटील, अभिजित मटकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, खो खो, कबड्डी तसेच धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, कीड, व्हेलिन थ्रो, हातोडा फेक या ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या स्पर्धेत 7,000पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग नोंदीत झाला आहे। राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 7,56,000 रुपये, खो खोमधील एकूण विजेत्यांना 1,43,200 रुपये, कबड्डी स्पर्धेतील मधील एकूण विजेत्यांना 1,81,000 रुपये, तर ॲथलेटिक्स स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 4,11,000 रुपये अशी एकूण तब्बल 14,91,200 रुपयांची रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। विजेत्या खेळाडूंना भरघोस रकमेची बक्षिसे आणि विनामूल्य प्रवेश या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे। आज भव्य दिवसाचा क्रीडा महोत्सव इथे साजरा होत आहे। या क्रीडा महोत्सवाच्या नावानं खो खो, कबड्डी, ॲथलेटिक्स, शरीरसौष्ठव स्पर्धा अशा प्रकारचं जे चषक देतोय, आपण या चषकाला नमो चषक 2025 असं नाव देण्यात आलेलं आहे। अतिशय भव्य अशा स्पर्धा आपण विद्वान माननीय भारताचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले नेते फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आपण या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। आणि याकरता उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष आमचे रवीशेठ भोईर, तालुक्यातील सर्व आता माझे आपले महापौर, नगराध्यक्ष, उपमहापौर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच याच्यामध्ये भाग घेतलेले सर्व पनवेल सर्व खेळाडू, अंपायर, सर्व विकसित संस्थेचे पदाधिकारी, नागरिक बंधूंनो आणि भगिनी, काही लिस्ट नावं घ्यायला लागलो आणखी 10 मिनिटं बोलावं लागेल, त्यामुळे सर्वांची नावं घेणं शक्य होत नाही, कारण क्षमा करावी। पण आपल्याला कल्पना आहे
की हा जो देखावा, हा जो फार मोठा महोत्सव साजरा होत आहे ते पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला आनंद झाला. आता खऱ्या अर्थाने याच्याकरता आपले पनवेलचे पंचायतीचे नेते आहेत, दुसरे मॅडम विनमचे आहेत, यांनी सुद्धा याच्यामध्ये करण्यातून भाग घेतलेला आहे. युवक जे आहेत आपले पनवेलचे त्यांचे नेते, आता नेतकर जे आपल्या महेश नेतकर आणि त्यांची टीम, आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील सर्व जे काय विविध खेळाचे आपले नेहमी भागीदार आहे नाईक सर आणि त्याच्यासोबत साथीदार यांनी सुद्धा अतिशय मेहनत घेऊन त्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आता नुसता आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगताना सांगितलं, माझं नाव जास्त घेतलं की रमकेटनं हे फार लवकर तयार केलं, विशेष लक्ष दिलं. मित्रांनो, ह्या ग्राउंडवर आपण उभे आहोत, इथं माझं लक्ष आज नाही द्याव्या ही विनंती त्यांनी केली. असा विजन असलेला खऱ्या अर्थानं नेता तुम्हाला मला मिळणे नाही. विजन ज्याला बोलतो, ज्याला 20 वर्ष 25 वर्ष 50 वर्ष पुढचं दिसतं, असा विजन असलेला नेता म्हणजे राम शेट्टी ठाकूर. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की डोळे असून नुसतं उपयोग नाही. आपण एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की आईज आर युजलेस वेन माइंड इज ब्लाइंड. अरे डोळे असून तुमचं मन आंधळ असलं तर तुम्हाला पुढचं कधी दिसणार नाही. तुम्हाला विजन नसेल तर तुम्ही काही प्रगती करू शकत नाही. आता या ग्राउंडचा विषय झाला. या ठिकाणी आम्ही जेव्हा बघत इथपर्यंत आलो तेव्हा जो आत्मा कशा टोचला जातो, आत्मातून काय केलं जातं आणि एक सुंदर क्रीडा नगरी कशी केली जाते हे रामशेठ ठाकूरांच्या विजन मधून आम्हाला या ठिकाणी दिसलं. या ठिकाणी मला 2च मिनिटं दिले, शुभेच्छा फक्त द्यायच्या आहेत. मी का सगळ्यांची नावं घेणार नाही, पण या क्रीडा नगरीचे त्यांच्या नावाने ही क्रीडा नगरी आहे. रामशेठजी ठाकूर साहेब, या ठिकाणी आमचे दोन्ही आमदार, एक महेशजी बांदी साहेब, प्रशांतजी ठाकूर साहेब याच्यामध्ये आपण पाहताय स्वयंसेवक आणि प्रशिक्षक या सर्वांचा आणि या दृष्टीने खेळाडूंना सकाळीपासून 8-8 चहा पाणी घेणं, दुपारी जेवण आणि जे दुपारच्या वेळा असेल तर दुपारचा नाश्ता पाणी रात्री जेवण ही सगळी व्यवस्था केलेली आहे. ग्राउंड वेळच्या वेळी वेळेला सामने संपले, पुन्हा व्यवस्थित रात्री केली जाते वगैरे. त्याच्यामुळं स्वयंसेवकांची मेहनत जी आहे ही फार मोठी आहे. नरेश मित्तर आणि आमचे नाईक आणि ते सर्व जमत येतात. तर अशा प्रकारे यांची टीम ज्या आहेत युवक, पनवेल तालुक्यातील युवक आणि विरम तालुक्यातील युवक सर्वांनी भाग घेऊन महिलांनी सुद्धा याच्यामध्ये चांगला भाग घेतलेला आहे. मुलीचे